रेणुका 40 नंतर मी जर फक्त वॉक केला तर तेवढा पुरेसा आहे का, असा प्रश्न रिसेंटली मला माझ्या एका क्लायंटने विचारला होता. वॉक तर अर्थातच करायला पाहिजे. जर डॉक्टरनी तुम्हाला काही कारणाने इतर कुठलीही एक्सरसाइज करू नका, योगा करू नका, स्ट्रेचिंग करू नका किंवा दुसरी कुठली एक्सरसाइज करू नका, फक्त वॉक करा असं जर सांगितलं असेल तर ती कम्प्लिटली वेगळी गोष्ट आहे. पण जर तुम्ही हेल्दी असाल, थोडीफार एक्सरसाइज करू शकत असाल तर फक्त वॉक हा पुरेसा नाही आहे. वॉकमुळे अर्थातच आपली एनर्जी लेवल वाढते, आपला मूड चांगला राहतो, काही प्रमाणात कॅलरीज बर्न होतात, अँझायटी, डिप्रेशनसारखे सिम्पटम्स कमी होतात. हे सगळं जरी खरं असलं तरी 40 नंतर होत जाणारा मसल लॉस, बोन डेन्सिटी लॉस, वाढणारा इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा बदलणारं शरीराचं पॉस्चर, हे सगळं फक्त वॉकने आपण ट्रीट करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला रेझिस्टंट ट्रेनिंग करणं गरजेचं असतं. अगदी सोप्या सोप्या एक्सरसाइज असतात, पण त्यामुळे आपण आपलं मसल मास जे आहे ते टिकवून ठेवू शकतो. तर त्यामुळे जर हेल्दी असाल तर आठवड्यातनं किमान 2 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग करा, 2 दिवस वॉक करा आणि 1 किंवा 2 दिवस योगा किंवा स्ट्रेचिंग करा. अशा पद्धतीचं रुटीन जर तुम्ही ठेवलं तर आत्ता मी जे सगळे सिम्पटम्स सांगितले त्या कुठल्याही सिम्पटमचा आपल्याला त्रास होणार नाही किंवा शरीरामध्ये तसे बदल होणार नाहीत. कुठल्या सोप्या सोप्या एक्सरसाइज करायला पाहिजे हे मी माझ्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये लवकर शेअर करणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून, मला फॉलो करायला विसरू नका.